ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। निरंकारी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक भव्य सेवादल रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये हजारोच्या संख्येने महिला व पुरुष स्वयंसेवकांनी आपापल्या खाकी व निळ्या वर्दीमध्ये सुसज्जित होऊन भाग घेतला। जेव्हा मानवाला निराकार परमात्म्याचा बोध होतो तेव्हा त्याचे मन मानवतेच्या सेवेमध्ये प्रेरित होतं, असं उद्गार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सेवादल रॅलीत उपस्थित सेवादल सदस्यांना मार्गदर्शन करताना केलं। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांचे रॅलीमध्ये आगमन होताच मिशनच्या सेवादल अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत व अभिनंदन केलं। त्यानंतर या दिव्य युगुलाने सेवादल रॅलीचं अवलोकन केलं आणि सद्गुरू माताजींनी शांतीचे प्रतीक स्वरूप मिशनच्या श्वेतध्वजारोहाचं आरोहण केलं। या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणुकीवर आधारित लघुनाटिकांचं सादरीकरण सेवादल सदस्यांकडून करण्यात आलं, ज्यांच्या माध्यमातून भक्तीमध्ये सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। काही प्रमुख नाटिकांमधून विवेकाच्या दिशेने प्रवास तसेच सेवेमध्ये कर्तव्याची भावना इत्यादी शिकवणुकींची प्रेरणा देण्यात आली। या व्यतिरिक्त शारीरिक व्यायाम आणि मल्लखांब यासारखे साहसी खेळ सादर करण्यात आले, ज्यायोगे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्यात आला। या प्रस्तुती सादर करण्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील जसे कोकण, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र येथील सेवादल युनिट्सचा समावेश होता। रॅलीमध्ये सेवादल बंधू भगिनींना आपले आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या की सेवादलाचे सदस्य 24 तास सेवेमध्ये असतात। त्यांनी अहंकाररहित होऊन मर्यादा व अनुशासनाचं पालन करत सेवा करत जायचं आहे। प्रत्येक सेवादल सदस्याने निरंकार परमात्म्याच्या सेवेला प्राथमिकता देत याच मार्गावर आपलं जीवन व्यतीत करावं। वर्दी परिधान करून किंवा वर्दीशिवाय ही सेवा करता येते, तथापि वर्दी परिधान केल्यानंतर जबाबदारी वाढते। सेवा सदोदित पूर्ण तन्मयतेने आणि समर्पित भावनेने निर्धारित आदेशांचं पालन करत करावी, अशी सेवाच आनंददायक ठरते आणि अशा सेवेलाच आपण विस्तार द्यायचा असल्याचं माताजींनी सांगितलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।